राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या सन्मान सोहळ्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह राज्याचे अन्य मंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। या सोहळ्यासाठी कळंबा परिसरातील तपोवन मैदानात भव्य मंडप उभारण्यात आला होता। या कार्यक्रमाला जिल्ह्यासह पर जिल्ह्यातूनही महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या। जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील महिलांना या कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी खास एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती। मात्र यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून कळंबा, साळोखेनगर, रिंग रोड, क्रशर चौक, संभाजीनगर या परिसरातून एकाच वेळी सर्व एसटी बसेस आल्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती। बहुतांश मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दुपारपर्यंत शहरातील वाहतुकीची कोंडी कायम होती। यामुळे वाहनधारकांबरोबरच सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले होते। राज्य सरकारच्या या इव्हेंटसाठी अक्षरशः शहरातील सर्व वाहनधारकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा दिवसभर संपूर्ण शहरात सुरू होती।